वाडा भिवंडी महामार्ग किती धोकादायक आहे हे आज आम्ही आमच्या या विशेष एपिसोडमधून पुन्हा एकदा तुम्हाला दाखवत आहोत। आपण ऐकलंच असेल, आतापर्यंत वाडा भिवंडी महामार्ग हा केवळ खड्डे पडून नादुरुस्त झाल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत। मात्र आता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सतत होणाऱ्या ट्रॅफिकमुळे तसेच चिंचोटी कामन व घोडबंदर परिसरात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाडा भिवंडी महामार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे। यामुळे वाडा ते गांधरे परिसरात नवीन काँक्रीटीकरण झालेल्या लेनवर मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जरी आतापर्यंत एकही असा अपघात झाला नसला तरी मोठा अपघात उद्भवण्याची भीती मात्र निर्माण झाली आहे। त्याचे कारण म्हणजे वाडा भिवंडी महामार्गावर महावितरणाच्या असलेल्या शेकडो विद्युत वाहिन्या। नवीन झालेल्या काँक्रीटीकरण रस्त्यामुळे रस्त्याची उंची आता बऱ्यापैकी वाढली आहे। यात विशेषतः वाडा ते शिरीषपाडा या मार्गावर आरसीसी रस्त्याच्या एका लेनचे काम पूर्ण देखील झाले आहे आणि याच लेनवर महावितरणाच्या भल्या मोठ्या प्रमाणात हाय व्होल्टेजच्या तारा क्रॉस होत पसरलेल्या आहेत, ज्या अगदी काही अंतरावरच उंचीवर आहेत। दिवसा मोठ्या अवजड वाहन चालकांना विद्युत वाहिनीची उंची पाहून वाहने नेता येतात, मात्र रात्रीच्या वेळी या विद्युत वाहिन्या दिसत नसल्याने त्यातच वेगाने जाणाऱ्या उंच व अवजड वाहनांच्या संपर्कात आल्यास विद्युत वाहिनींना संपर्क होताच मोठा अपघात होऊ शकतो व यानंतर याची कल्पना देखील आपण करू शकणार नाही। म्हणून महावितरण विभागाने तातडीने या विद्युत वाहिनी विशिष्ट उंचीवर बांधण्याची गरज निर्माण झाली आहे, जेणेकरून या महामार्गावर मोठा अपघात होण्याची घटना टाळता येईल।